नागपूर हिवाळी अधिवेशनात मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय की धाराशिव शहरासाठी मंजूर केलेला 140 कोटींचा निधी पुन्हा मार्गी लागला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती नोव्हेंबरमध्ये उठवली आहे। रस्ते काँक्रिटीकरण, गटारी, पाईप आणि शहर सुव्यवस्थेच्या कामांना आता गती मिळणार असून धाराशिवचे रस्ते पुन्हा स्वच्छ आणि सुरळीत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। बघूयात सविस्तर काय बोललेत ते। नगर परिषद मध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले। तुम्ही म्हणला होता की राणा जगदीश पाटलांचा काहीतरी गैरसमज झाला होता, त्यांनी तक्रार नाही, धाराशिवला 140 कोटी रुपयाचा निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून शहरासाठी उपलब्ध झालेला आहे। त्यातील शहरातील सर्व रस्ते हे सिमेंट काँक्रिटीकरण आणि त्याचबरोबर रस्त्या शेजारील असलेले सगळे गटारासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। मध्यंतरीच्या काळामध्ये काही शंका कुशंका निर्माण झालेल्या असल्या कारणाने त्याला स्थगिती देण्यात आली होती, परंतु 4 नोव्हेंबर रोजी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचं आयोजन करून त्याचा स्थगितीसुद्धा आदेश जो होता तो उठवला होता। त्यामुळे धाराशिवचे रस्ते आता चकाचक होणार आहे आणि प्रामुख्यानं उरला DPDCचा मुद्दा। त्या ठिकाणी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी काही कारणास्तव स्थगिती दिली होती, ती सुद्धा स्थगिती 2 महिन्यापूर्वीच उठवलेली असल्या कारणानं धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला कुठेही बाधा येणार नाही। परिवहन विभाग लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतळे, नागपूर।